जळगावच्या चाळीसगावमधील रांजणगाव शिवारामध्ये शेतामधल्या लिंबूच्या बागेमध्ये खेळणाऱ्या 4 वर्षांच्या बालिकेवरती बिबट्यानं हल्ला केलाय। त्यामुळे तिचा मृत्यू झालाय। रसला पावरा असे ह्या मृत बालिकेचं नाव आहे। गेल्या 4 महिन्यांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यातील हा तिसरा बळी आहे। ह्या बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी वनविभागाचे 10 ट्रॅप कॅमेरे, 4 पिंजरे लावलेत आणि 15 कर्मचाऱ्यांचं पथक सुद्धा सध्या गस्त घालतंय। मागील 4 महिन्यापासून आमच्या रांजणगाव शिवारासह परिसरामध्ये बिबट्याचा हायडोस आहे। मागील 4 महिन्यापासून आम्ही वन विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून या बिबट्याला पकडण्यासाठी आपण पावलं उचलावी असं ग्रामपंचायतीच्या वतीने पत्र दिलेले आहेत। परंतु वन विभागाचे जे कठोर कायदे आहेत त्या कायद्यामध्ये एखाद्या गावातील ग्रामस्थाला किंवा शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला तरच त्याला पकडता येतं असे आदेश असल्यामुळे त्यांना चाळीसगाव वन विभागाच्या वतीने ते हे बिबट्याला पकडू शकत नव्हते। परंतु काल संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास रांजणगाव शिवारात एका माझे बंधू पुष्कर चव्हाण यांच्या शेतात काम करत असताना एका 4 वर्षीय बालिकेचा मृत्यू झालेला आहे। तिच्या वडिलांसोबत वडील काम करत होते। वडिलांसोबत काम करत असताना ती खेळत होती आणि अशाच वेळेत बिबट्याने तिच्यावर हल्ला करत या मुलीला पकडून नेले होते। परंतु वडिलांनी पाठलाग करत ते बिबट्याला विळा मारून फेकल्यामुळे ती मुलगी सापडली। परंतु दवाखान्यात जात असताना दुर्दैवी त्या मुलीचा मृत्यू झाला आहे। माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की वन विभागाचे असे कठोर कायदे जे ग्रामस्थांसाठी शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहेत, घातक आहेत, असे आपण बदलावे जेणेकरून असे निष्पाप बळी यापुढे जाणार नाही याची दखल सरकारने घ्यावी अशी विनंती करतो।